हे रूट्स तुम्ही बघू शकता की कसे हे पसरले सगळीकडे. आणि वरती मी इथं एक्स्ट्रा माती का यासाठी लावलं आहे की जे माझं स्प्रिंकल करताना वॉटर जर असं झाडावर गेलं तरी चालेल ना, झाडाच्या पानांवर वगैरे, त्याच्यामुळे झाडांवर. तर नमस्कार मित्रांनो, आज मी करणार आहे या माझ्या कडलिंबाच्या जे झाड आहे त्याचं रेकॉर्डिंग करणार आहे. तर या कुंडीचं मी सुरुवातीला लावलेलं तेव्हा छोटंसं, आता चांगलेच ग्रो झाले. याचे जे रूट्स आहेत त्या इथून बघू शकता, इथून बाहेर यायचा प्रयत्न करत आहेत. तर हा पॉट छोटा पडत आहे, तर म्हणून मी याला या शालू छोट्या बॉन्साय पॉटमध्ये याला मी ट्रान्सफर करणार आहे. तर बघूया आपण याची फुल प्रोसेस. तर सर्वप्रथम आपल्याला यातील माती काढून घ्यायची आहे. जसं जर जास्त रूट असतील तर ते थोडे कट करून घ्यायचे आहेत. पूर्ण करणे 30% रूट्स कट करून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये मी जे सॉईल मिक्स केले ते सॉईल मिक्स घालून याच्यामध्ये आपल्याला ते लावायचं आहे. तर बघूया, चला सुरुवातीला आपण याची पहिला कुंडी काढून बघूया कसं काय आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की हे कशा प्रकारे मी काढतो. तर याचे रूट्स तुम्ही बघू शकता की कसे हे पसरले सगळीकडे. तर याला आपण असंच शिफ्ट करायचं आहे. याच्या रूट्सला थोडा धक्का लावायचा नाही, नाहीतर झाड शॉकमध्ये जाऊ शकतं. तर याच्यामध्ये माती भरून घ्या पहिला आपण. बघू शकता मित्रांनो, जी आपली सॉईल आहे ही यातून बाहेर जाऊ शकते पाणी घातल्यावर, म्हणून आपण त्याच्यावरती हे प्लास्टिकचे कटिंग्स ठेवतो की ज्याने फक्त पाणी जायला पाहिजे आणि माती जायला नको यातून. तर अशा प्रकारे ठेवून घेते मी. याच्यामध्ये आता आपण सॉईल भरून घेऊया. याच्यानंतर आपण ती वरची माती काढणार आहोत, कारण नंतर जसं आपण ती माती काढत जाऊ तसं त्याचे रूट्स ते एक्सपोज रूट स्टाईलमध्ये ते बोन्साय बनत जाईल. चांगल्या प्रकारे आपल्याला सगळी माती कडेने लावून घ्यायची आहे. एकदा का हे रूट पसरायला सुरू झाले तर झाडाची आपल्या ग्रोथ खूप चांगली होणार आहे. याच्यामध्ये मी यूज सॉईल जी केली ती आपली गार्डन सॉईल 50%, 30% कोकोपीट आणि 20% आपलं वर्मी कंपोस्ट जे शेणखत असतं त्याचा मी वापर केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण कशा प्रकारे याचा रिपोर्टिंग केलेला आहे. नंतर आपण हे फोडणार आहोत थोड्याच वेळात. तर मित्रांनो, पाणी घालून झालेलं आहे आणि वरती मी तर एक्स्ट्रा माती का यासाठी लावलं आहे की जे माझं रूट आहे ते ओपनली जास्त देत होतं पाणी मारल्यानंतर. तर मला अनेक दुसरा फायदा असं मिळणार होते की माझे जे ट्रंक आहे झाडाचा तो याच्यामुळे जरासा जाड होण्याची शक्यता आहे. कारण जर त्याचे जास्त रूट्स निघाले तर ते जास्त न्यूट्रिशन गेलं आणि जिथून त्याला न्यून ब्रांचेस येतील तेव्हा माझा ट्रंक हा जाड होण्याची शक्यता आहे. म्हणून मी याला असं एक डबा लावून त्यामध्ये माती भरून ठेवलेलं आहे, कारण याच्या खाली मुळे याच्या सरफेसलाच आहे तिथे खाली. तर असं केल्यानंतर याला थोडं पाणी द्या आणि याला 1-2-3 दिवस शेडमध्ये द्या, कारण याची जेव्हा रूट्स ओपन होतं तेव्हा झाड थोडं शॉकमध्ये जातं. तर याला आपण थोडं पाणी देऊन शेडमध्ये ठेवूया. स्प्रिंकल करताना वॉटर जर असं झाडावर गेलं तरी चालेल ना, झाडाच्या पानांवर वगैरे, त्याच्यामुळे झाडांवर जी धूळ वगैरे बसली असते ती निघून जाते. चांगलं मस्त वॉटरिंग करा, जेणेकरून झाडाला काही म्हणजे जास्त पाण्याने काय होणार नाही, कारण खाली ड्रेनेज होलं आहे त्यामुळं पाणी निघून जाऊ शकतं खाली. फक्त की जे रूट्स आहेत त्यांना वाढण्यासाठी वाव मिळतो. तर आपण ते झाडांच्या शेजारी शेडमध्ये ठेवून देऊया. सॉरी की अपडेट द्यायचं राहिलेलं होतं की आता हे झाड या पॉटमध्ये नियरली 1 ते 1.5 वर्ष असणार आहे. 1 ते 1.5 वर्षानंतर आपण याला परत रिपोर्टिंग करायला पाहिजे, कारण त्यावेळी याचे खूप रूट्स या पूर्ण
आपल्या पॉटमध्ये पसरलेले असणार, त्यामुळे याला आणि 1-1.5 वर्षाने पुन्हा रिपोर्टिंग करायचं आहे आपल्याला. तर ही माझी बाकीची एवढी झाडं आहेत जे मी स्वतः लावलेत गेल्या 5-6 महिन्यामध्ये. हे झाड पण मी कटिंगपासून आणून लावलेलं. कटिंग म्हणजे कसं, हे 2 खोडच होते, एक पान नव्हतं झाडाला. आणि आता बघू शकता 1-2 महिन्यातला रिझल्ट हा. झाड पूर्ण पानांनी भरलेलं आहे. तर असं आहे माझं सेटअप. थँक्यू.